खूप माल आहे दुकानामध्ये पण विकला जात नाहीये. तर चला मी तुम्हाला सांगणार आहे माय महावास्तू मिरेकल्स केस स्टडी माझ्या एका क्लायंटची. तर माझ्या ह्या क्लायंटचा प्रॉब्लेम होता की त्यांचे जे महागडे प्रोडक्ट आहेत ज्यामुळे त्यांना जास्त मार्जिन मिळेल, जास्त प्रॉफिट मिळेल, ते विकले जात नाहीयेत आणि कस्टमर पण येत नाहीयेत. आले तरी ते अगदी लो मार्जिनच्या गोष्टी घेऊन जातात, जे महागडे आहेत, ज्याने जास्त फायदा होतो ते प्रोडक्ट घेऊन जात नाही. मी त्यांची साईट व्हिजिट केली, तर महावास्तूमध्ये डॉक्टर खुशदीप बन्सल सर ह्यांनी आम्हाला असं शिकवलंय की आपल्याला कुणीही काही प्रॉब्लेम जेव्हा सांगतो, आपल्याला त्यांच्या बिझनेस प्लेसचा किंवा घराचा मॅप करून घ्यावा लागतो, टू द स्केल मॅप. ज्यामध्ये आपण ग्रीडिंग करतो. ह्या सगळ्या गोष्टी खूप टेक्निकल आहेत. आपण Google अर्थवरून डिग्री काढतो, त्यानंतर त्या मॅपची ग्रीडिंग करतो आणि त्यानंतर आपण बघतो की कुठल्या दिशेला काय सामान ठेवलं आहे किंवा कशामुळे काय प्रॉब्लेम होत आहे. तर माझ्या ह्या क्लायंटची जी समस्या होती, मी जेव्हा साईटवर गेले, त्यांनी अगोदर मॅप वगैरे बनवला होता. मी तिथे काय पाहिलं, त्यांनी सांगितलं की मला फुटफॉल येत नाहीये. तर त्यांची उत्तर दिशा खूप कमी होती बार चार्टमध्ये, कारण कट होता तिथे उत्तर दिशेला. त्यामुळे त्यांच्याकडे फुटफॉल येत नव्हता. उत्तरची दिशा केबी सर सांगतात आपल्याला अपॉर्च्युनिटी देते, मनी अपॉर्च्युनिटी देते आणि ती जेव्हा कमी असते तेव्हा अर्थातच खूप कमी कस्टमर त्यांच्याकडे येत होते. त्यानंतर ते जे म्हटले की आम्हाला चांगलं मार्जिन मिळत नाहीये, प्रॉफिट मिळत नाहीये. आमचे जे महागडे प्रोडक्ट आहेत ते विकलेच जात नाहीयेत. तर मी जेव्हा पाहिलं त्यांच्या साईटवरती जे त्यांचे प्रोडक्ट आहेत, जे खूप कॉस्टली आहे, ज्याचं मार्जिन जास्त आहे, ते त्यांनी साऊथ ऑफ साऊथ वेस्टच्या डायरेक्शनला ठेवलं होतं. कारण साऊथ वेस्टची डायरेक्शन आहे डिस्पोजलची आणि ह्या डायरेक्शनला जेव्हा आपण काहीही वस्तू ठेवतो, तर ती डिस्पोज्ड ऑफ होते. मग मी त्यांचे पूर्ण प्रोडक्ट घेतले त्यांच्या शोरूम मधले आणि त्यांना सांगितलं की हे सर्व प्रोडक्ट्स तुम्ही घ्या आणि NNWच्या डायरेक्शनला ठेवा. कारण नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टची डायरेक्शन म्हणजे NNWची डायरेक्शन आहे अट्रॅक्शनची, आकर्षणची. आणि त्या डायरेक्शनमध्ये जेव्हा आपण ते प्रोडक्ट ठेवतो, तर आपोआपच मार्केटमध्ये त्या प्रोडक्ट्सला जास्त मागणी येते. जेव्हा ग्राहक तुमच्याकडे येतो दुकानामध्ये, शॉपमध्ये वस्तू घेण्यासाठी, तर आपोआप त्या प्रोडक्ट्सकडे अट्रॅक्ट होतो आणि ते विकल्या जातात. हे केलं आणि उत्तरची दिशा जी कमी होती तिथे आपण एक सर्कल मिरर लावला. कारण मिररमुळे रिफ्लेक्शन होतं आणि पुढची जी गोष्ट आहे, पुढची जी दिशा आहे ती सुद्धा त्यात दिसते आणि आपोआपच आपल्याला तो झोन वाढल्यासारखा वाटतो आणि तो वाढतो सुद्धा. आपण एवढंच केलं आणि त्यांना मी सांगितलं की 21 दिवसानंतर मला सांगा काय झालं. तर त्यांनी सांगितलं, मॅडम एकदम चमत्कार झाला. खूप कस्टमर येत आहेत आणि माझे जे जास्त प्रॉफिटचे प्रोडक्ट आहे, आपण आता नवीन जागेवर ठेवल्यापासून त्याला खूप जास्त मागणी आहे. इतकी मागणी आहे की त्याचा शॉर्टेज व्हायला लागलाय. लोकं बुक करून जातात की आम्हाला ह्या वस्तू हव्या आहेत. तर केबी सरांचे हे छोटे-छोटे उपाय माणसाचं आयुष्य बदलून टाकतं. किंवा तुम्ही एक शॉप टाकता, एवढी इन्व्हेस्टमेंट करता, रेंट असतो त्याचा आणि त्यामध्ये ठेवलेले प्रोडक्ट सुद्धा महागडे असतात आणि जेव्हा ते विकले जात नाही तर तुमचा किती लॉस होतो. तर केबी सरांचे हे छोटे-छोटे उपाय खरंच खूप चमत्कारी आहेत. तर आजच चेक करा तुमच्या शॉपमध्ये जर असाच प्रॉब्लेम असेल तर तुमचे हे जे प्रोडक्ट आहेत, काय ते तुम्ही SSW मध्ये तर नाही ठेवलेत?